खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीने बाजीराव कारखिले यांचे उपोषण यशस्वी. दोषींवर 7 दिवसात कारवाईचे आश्वासन. राळेगण थेरपाळ येथील दलित सुधार योजनेतील कामात झालेल्या कथित अनियमिततेविरोधात पुकारलेले उपोषण खासदार निलेश लंके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने 7 दिवसात दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हा तिढा सुटला आहे. राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दलित सुधार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि तांत्रिक चुका झाल्याचा आरोप करत बाजीराव कारखिले गेल्या 3 दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने आंदोलन थांबले होते. खासदार लंके यांच्या आक्रमक पण संयमी भूमिकेनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन स्पष्ट केले की या प्रक्रियेत जे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर येत्या 7 दिवसाच्या आत कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. प्रशासनाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन बाजीराव कारखिले यांनी आपले उपोषण सोडले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. जे 3 दिवसापासून राळेगण थेरपाळ या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या दलित सुधार योजनेमध्ये जे कामांची अनियमितता होती, इलेक्ट्रिक कामाची विशेष करून, त्या कामांच्या बाबत आता शिव असू किंवा डेप्युटी शिव साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. त्यामध्ये आता जिल्हा परिषदेने आम्हाला एक पत्र दिले की 7 दिवसाच्या आत जे त्या प्रक्रियेमध्ये दोषी असतील, सहभागी असतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं त्यांनी पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे ते पत्र सगळ्यात महत्त्वाचं अपेक्षित होतं. त्या प्रक्रियेमध्ये टेंडर काढण्यासाठी कोणाची सही आहे, चेक काढण्यासाठी कोणाची सही आहे, टेंडर फ्लॅश करण्यासाठी कोणाकोणाची सही आहे, ह्या सगळ्या दोषींवर कारवाई केली जाईल. आता या अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास घटकांतर्गत जो राळेगण थेरपाळमध्ये अपार झाला होता, त्या अपारासंदर्भात आम्ही 3 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत होतो. आता या उपोषणामध्ये अहिल्यानगर दक्षिणचे खासदार सन्माननीय डॉक्टर निलेश लंके साहेब यांनी साहेबांशी चर्चा करून मध्यस्थी करून याच्यावरती तोडगा काढलेला आहे आणि 7 दिवसाच्या आत यामध्ये असणारे सर्वच दोषी फार ग्रामपंचायत लेवलपासून तर ZP पर्यंत जेवढे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आश्वासन या ठिकाणी मला लेखी स्वरूपात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेलं आहे. या कारवाईवरती समजा दिलेल्या पत्रावरती जर का रीतसर कारवाई नाही झाली 7 दिवसाच्या तर आम्ही या पुढची दिशा वेगळी असेल आणि ती नक्कीच तीव्र स्वरूपाची असेल, या ठिकाणी मी सांगू इच्छितो. हो, आता या ठिकाणी समाधानी तर आहेच, पण कारवाई होणं अपेक्षितच आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.